जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। हिंगणघाटमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई। 27,50,000चा मुद्देमाल जप्त। हिंगणघाट पोलिसांनी जामगाव गोविंदपूर शेत शिवारातील एका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल 27,50,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईत 19 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांना संजय सामरे हा गोविंदपूर येथील स्वतःच्या शेतातील टिनाच्या बंड्यात रात्रीच्या वेळी पैशाचा हारजितीचा जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे। त्यानुसार 17 ऑगस्टच्या रात्रीपासून 18 ऑगस्ट दरम्यान हिंगणघाट पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकलाय। यावेळी संजय ज्ञानेश्वर सामरे, स्वप्नील ज्ञानेश्वरराव बालपांडे, शेख सलमान शेख रहमान, पंकज भारत बेलेकर, अंकुश गजानन येलमुले, प्रवीण नारायण पाटील, श्रीकृष्ण बबन राऊत, भारत चंद्रकांत उंडे, सुनील विठ्ठलराव वरघणे, मुजीब शेरखा पठाण, अमरसिंग, गुरुबच्चन सिंग भादा, वसीम शकील कुरेशी, अतुल रूपराव शिरभाते, सूरज विजय आसकर, पंकज विठ्ठलराव देवतळे, प्रवीण मधुकर चिडे, आशिष माधवराव देशमुख, अनिकेत माधवराव वणकर आणि शुभम श्याम अंबेरे हे 52 पत्त्यांचा पैशाचा जुगार खेळताना रंगेहात आढळून आले। पोलिसांनी आरोपींकडून 1,73,230 रुपये रोख, 24,20,000 रुपये किमतीची वाहने आणि 1,57,000 रुपये किमतीचे मोबाईल तसेच जुगार साहित्य असा एकूण 27,50,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल राऊत व गुन्हे प्रगटीकरण पथकाने केले। प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहेत। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।